आणि आताची महत्त्वाची बातमी समोर येते। अयोध्येत येणाऱ्या निमंत्रित साधू संतांसाठी टेंट सिटी उभारण्यात आलेली आहे। 4000 साधूंना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय। भगवी चादर, भगवी उशी, भगव्या ब्लँकेटची व्यवस्था देखील इथे करण्यात आली आहे। अयोध्येत उभं करण्यात आले हे तीर्थक्षेत्रपुरम, जे खास करून साधू संतांसाठी आहे। अधिक या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींना। 22 तारखेला जवळपास 4000 साधू संतांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि यात साधू संतांची व्यवस्था राम मंदिर ट्रस्टकडून केली जाते। अयोध्येमधल्या तीर्थक्षेत्रपुरम या ठिकाणी साधू संतांची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की सुरुवातीला आपल्याला 1 नंबरचं नगर पाहायला मिळतंय। जवळपास इथं 6 नगर जी आहे ती बनवण्यात आलेली आहेत। महंत रामचंद्रदास परमहंस जे नगर हे पहिलं नगर आहे आणि या पहिल्या नगरामध्ये जवळपास 1100 साधू संतांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय की ही टेंट सिटी उभारण्यात आलेली आहे। या टेंट सिटीमध्ये हे 3 बेड जे आहेत ते एका खोलीमध्ये 3 साधूंची व्यवस्था असेल। मात्र सगळी भगवी कपडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। साधूंच्या अंगावरती सगळी भगवी वस्त्र असतात आणि दैनंदिन वापरामध्ये सुद्धा भगव्या रंगाची वस्तू जी आहे ती साधूंकडून वापरली जाते। त्यामुळे सगळं भगव्या रंगाचं आपण या ठिकाणी वस्त्र पाहतोय। या ठिकाणी संपूर्ण बेडला लावण्यात आलेलं आहे। ही आपल्याला कंबळ पाहायला मिळते, ब्लँकेट आहे ज्याच्यावरती कलर हा भगवा आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय की उशीची खळी सुद्धा आपल्याला भगवी पाहायला मिळते। म्हणजे संपूर्ण भगवं वस्त्र जे आहे ते या परिसरामध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि याच परिसरामध्ये ही सगळी साधूंची व्यवस्था केली जाणार आहे। जवळपास 4000 साधू जे आहेत त्या नगरामध्ये राहणार आहेत आणि ह्या सगळ्या साधूंची व्यवस्था ही राम मंदिर ट्रस्टकडून करण्यात आलेली आहे। आजपासूनच साधू जे आहेत ते अयोध्येमध्ये दाखल व्हायला सुरुवात होतील। मात्र त्यांची सगळी व्यवस्था या टेंट सिटीमध्ये करण्यात येते आणि संपूर्ण टेंट सिटी सुद्धा भगवी झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।